सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराळ. शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली. काही दिवसांपूर्वीच संगमनेरमध्ये शिंदेंनी भाषणावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला होता. यावरूनच ओमराजेंनी शिंदेंची खिल्ली उडवली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्याच भाषणाची नक्कल करत उपरोधिक टीका केली. हॅलो उदयजी, मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी, तुम्हीच का मंत्री? मी कळंबमध्ये आलो आणि इथे एक लोकांची समस्या आहे. इथलं एक हलगाड दूध देत नाही. आता त्याचं दूध का तेवढं काढून द्या. मग मंत्र्यांनी सांगायचं काळजी करू नका साहेब, लगेच चरवी दूध काढून 2 दिवसात पाठवतो कळंबला. कशानं हाणावं आम्हाला? काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो असं म्हणत निंबाळकर यांनी शिंदेंची नक्कल केली. हॅलो उदयजी, थांब ती नको. मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी, तुम्हीच का मंत्री? हो हो साहेब, बोला. मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हलगड दूध देत नाही. तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या. मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला. कशानं हा नवा आम्हाला? काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो. जी काम करायचंय, ज्या पदावर बसवलंय, पुन्हा ती तिजोरीच्या चाव्याचं तर लय अवघड आहे. शेट एक म्हणी, माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या बापाच्या घरचा आहे. निधी कुणाचा आहे? दुसरा म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे? आमचा आहे. तिसरा म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला, मालक तुमच्याकडे असला तरी मधला माल आमचा आहे. म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय? तिजोरी मालन चावी. आणि ही इकडं उधळत इकडच. ह्यांचं कुणाला पडलेलं बघायचं बी नाही. तिजोरी माल चावी ह्या विचाराची माणसाला. पण ती तिजोरीतले पैसे कुणाचे? इथं बसलेल्या माणसाला वाटत असणार मी टॅक्सच भरत नाही तर